संपलेली आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत बेल्जियम मधील अजून एक शहर बघण्यासाठी। सगळे एका मागे एक एक गल्ली फिरत आहोत, एक एक ठिकाण पाहत आहोत। छान किल्ले म्हणजे कॅसल वगैरे बघितले आणि फिरून दमून आता इथे येऊन बसले। तिथे सगळीकडे लोक बसले। कोणी शिल्पेत नाही लावला? नाही अजून लावतात मागे। गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल। आम्ही पण छान आहोत। आमची ब्रूकची ट्रिप संपलेली आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत बेल्जियम मधील अजून एक शहर बघण्यासाठी, ते म्हणजे की घेंट। जसं की ब्रूक ऐतिहासिक वास्तूने सगळं नटलेलं आहे, त्याचप्रमाणे घेंट पण खूप सुंदर आहे। त्यामुळे आज आम्ही संपूर्ण दिवस घेंटमध्ये घालवणार आहोत। तिथे काय काय आहे प्रसिद्ध असं बघण्यासारखं ते पाहणार आहोत आणि तुम्हाला पण आमच्यासोबत फिरवणार आहोत। तर आता आम्ही चेकआउट केले सगळे, आता इथे रेडी होऊन एक मागे सगळे बसलेले आहेत। तर जाता जाता कॉफीसाठी आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही स्टॉप घेणार आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करणार आहोत। तर आता आपण ब्रूक ते घेंट 42 मिनिटाचा बाय कार आपला प्रवास आहे आणि 46 किलोमीटर आहे आणि तिथून मग पुढे आपण नेदरलँड्सचा प्रवास करणार आहोत। शर्वरी बोट राईड करणार आहे तू आज? सगळे लोक इकडे बसतात। तुला इथे बस नाही पडेल, टिश्यू घेतो। आपल्या काही सबस्क्रायबर्सला ट्रॅव्हल व्हिडिओज आवडतात, काहींना घरातले व्हिडिओ आवडतात। तुम्हाला कुठले आवडत आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आज नक्की सांगा आणि व्हिडिओला अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन ऑन करा। Okay, perfect. So welcome to the beautiful city of Ghent. For the people who didn't know, the city of Ghent is now the third biggest city in Belgium. Although it's definitely the biggest university city. We have about 70,000 students living here. याआधी मी घेंट असा उच्चार केला कारण की डचमध्ये जीला ख म्हटलं जातं आणि इतक्या दिवसाच्या सवयीमुळे जेव्हा जेव्हा जी पासून उच्चार केले जातात तेव्हा आम्ही ख म्हणतो, म्हणून घेंट असा उच्चार केलेला। तर आज आम्ही सुंदर असं घेंट बघण्यासाठी आलेलो आहोत आणि घेंट तुम्हाला बघायचं असेल तर सर्वात सुंदर मार्ग म्हणजे की बोट राईड। जर तुम्हाला शांत निवांत फिरायचं असेल, या ऐतिहासिक वास्तूंची संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर सर्वात उत्तम मार्ग म्हणजे की बोट राईड। याद्वारे आपण ह्या सगळ्या ज्या ऐतिहासिक कडेला ज्या वास्तू दिसत आहेत त्यांची पण आपल्याला संपूर्ण माहिती मिळते, कारण की हे जे बोट राईड करणारे गाईड असतात ते आपल्याला या संपूर्ण वास्तुकलांची आपल्याला माहिती देतात। त्यामुळे शांत पाण्यामध्ये तुम्ही बसून ह्या छान ट्रिपचा आनंद घेऊ शकता। त्याचबरोबर कुठल्या शहरामध्ये आलो आहोत त्या शहराची पण आपल्याला छान इत्थंभूत माहिती मिळते। तर आज आम्ही बोट राईड निवडलेली आहे कारण की कडाक्याचं ऊन आहे आणि उन्हामध्ये प्रत्येक ठिकाणी चालत आपल्या घरच्यांना घेऊन जायचं म्हटलं की सगळ्यांना त्रास होतो। त्यापेक्षा मस्त आज बोटीमध्ये बसलेलो आहोत आणि संपूर्ण या ट्रिपचा आम्ही आज आनंद घेत आहोत। त्यामुळे शांत निवांत या पाण्यामध्ये फिरताना, या मोठमोठ्या वास्तू बघताना आणि त्यांचा इतिहास जाणून घेताना खूप धमाल आली। आम्हाला खूप सारी माहिती मिळाली। शांत वाहत जाणाऱ्या लिस नदीतून प्रवास करताना एका बाजूला 12व्या शतकातील भव्य ग्रॅव्हनस्टीन किल्ला आणि दुसऱ्या बाजूला ग्रासेल कोरेनलेच्या मध्ययुगीन सुंदर इमारती। जणू काही आपण काळाच्या मागे जाऊन एखाद्या स्वप्नवत जगात आलो आहोत असा भास आपल्याला होतो। शांत वाहणारे पाणी, थंड हवेची झुळूक आणि गॉथिक वास्तुकलेचा हा अप्रतिम संगम खरोखरच मन मोहून टाकणारा आहे। या शांत निवांत पाण्यामध्ये फिरताना आपण असं वाटतं की कुठल्या तरी परीच्या देशामध्ये आलो आहोत आणि या संपूर्ण या स्वप्नवत प्रवासाचा एक आपण भाग आहोत असं आपल्याला जाणवायला सुरुवात होते।
घेंटच्या ऐतिहासिक कालव्यांमधून केलेली ही बोट राईड खरोखरच अविस्मरणीय होती. नदीच्या पात्रातून जाताना दिसणारा ग्रावन्स्टीन किल्ला, शेकडो वर्षे जुने ऐतिहासिक पूल आणि पाण्यावर पडणारे सुंदर इमारतींचे प्रतिबिंब, हा संपूर्ण अनुभव खूपच मंत्रमुग्ध करणारा असतो. शांत वाहत जाणाऱ्या लिस नदीतून जेव्हा आपली बोट हळूवार पुढे सरकते, तेव्हा असं वाटतं की आपण इतिहासाची पानं उलटत चाललो आहोत. एका बाजूला भव्य आणि कणखर उभा असलेला 12व्या शतकातील ग्रावन्स्टीन किल्ला, तर दुसऱ्या बाजूला ग्रासेल आणि कोरेन काठांवर वसलेली मध्ययुगीन सुंदर व्यापारी इमारती. पाण्यावर पडणारी या ऐतिहासिक गाथिक वस्तूंचे नयनरम्य प्रतिबिंबे, जुने दगडी पूल, पाठीमागे दिसणारी उंच बेल्फ्री टॉवर आणि चेहऱ्याला स्पर्श करून जाणारी थंड हवेची झुळूक, हा अनुभव मनात एक वेगळी शांतता आणि आनंद भरून देतो. घेंटच्या कानाकोपऱ्यातील इतिहास आणि इथलं जिवंत वातावरण जवळून पाहण्यासाठी ही बोट राईड खरोखरच अप्रतिम ठरली. आपण असं वॉक पण घेऊ शकतो, असं ह्या कॅनलच्या बाजूनी रस्ता आहे पूर्ण. असं करायला मग तिकडे सगळीकडे गोंधळ चालू आहे ट्रिपमध्ये. हा इकडे जायचं आपल्याला बघायला. तुम्ही ठरवलं होतं का इथे जायचं? हे बघितलं होतं आम्ही मॅपमध्ये. सगळीकडे कलर्स म्हणजे पेंट केलंय. हा डोळे बघ, हे फेमस वॉल आहे इथल्या, इथे कलर्स केलेत. श्रीमे गप्प बस ना, तुझं फार दंगा चालू आहे. इथं बरं वाटतंय जरा पण गारव्याला. संपूर्ण वॉल कलर्स केली आहे दोन्ही साईडने. सगळीकडे केलंय. कसं काही बंद केलं मी जाताना. हात लावून फेस सगळे एका मागे एक एक गल्ली फिरत आहोत, एक एक ठिकाण पाहत आहोत. एकदम सगळं गोल्ड प्लेटेड आहे. जुन्या इमारती सगळ्या जपून ठेवल्यात आणि पडल्या जरी असल्या तरी आहे त्याच ह्याच्यात बांधते, जसे होते तशाच. सुंदर असं खेंट. हां तेच आरडाओरडा चालू असतो. आता आम्ही खाऊन पिऊन मस्त इथे आरामात बसलो, इथे मस्त झाडाखाली. आता आम्ही लंच केला. खेंटमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, छान किल्ले म्हणजे कॅसल वगैरे बघितले आणि फिरून दमून आता इथे येऊन बसलो. इथे सगळीकडे लोक बसले झाडांखाली आणि आम्ही खायला आणलं होतं ते खाल्लेलं आहे. आता लंच झाले आमचं आणि थोडं रिलॅक्स पण शांततेत. तर सगळीकडे खूप सुंदर आहे पाहण्यासारखं, परंतु मुलींची आमच्या धावपळ चालू आहे.
मध्येच आईस्क्रीम खायचे, मध्येच भूक लागतीये. मिशी आहे मला बघ. मिशी आहे. मिशी पण आली. नवीनच शिकले हसायला. इथे बसलेत आई बाबा, इकडे आजी बसल्यात. आजोबा दोन आजी, एक आजोबा. कसं वाटतंय मम्मा, तुला? डॅडी. सगळ्यांबरोबर फिरताना तुला कसं वाटतंय? असं हम्म. आणि आधी मला सांगायचं, तुम्ही क्वेश्चन देऊ शकता का मला का असं वाटते? का बरं तसं वाटतंय? बिकॉज मला असं उन्हात एवढे छान नाही वाटत. डोकं आणि डोळ्याला असं एवढं दिसून असं नीट असं का हो का? हा. मग अरे उन्हाळ्याच्या सुट्टीत असंच असतं. उन्हाळ्याची सुट्टी त्यामुळे सुट्टी असते ना. मग तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय. फिरताना? तर मग एकदम मस्त असं करतात आणि मस्त लागतं. असं आहे होय. तू शिकवलंच नाही आम्हाला. नाही आता आम्ही चाललेलो आहोत वरती टावरवरती, म्हणजे की वरून सिटीचा खूप छान असा व्ह्यू पाहायला मिळतो. आणि जेवढ्या उंच जाऊ तेवढं छान असं आपण फिरू शकतो. बेलफोर्ट टावर. आता आपण तिकीट्स घेतलेत आणि आता हे तिकीट स्कॅन करायचे आत गेल्यावर. हे स्कॅनर आहे. हॅलो स्कॅनर. एट नंबरला आहे. टावर 1300 साली बनलेलं आहे. 1319 मध्ये एवढं जुनं टावर आहे. खालच्या गोष्टी ते खालचं होतं ना बेस, ते पूर्ण 1300 सालचं. नाही 3 ला जायचं. सगळे आले. जात ना सगळं. आले सगळे. आवाज दिला ना की हे कळायचं लोकांना किती वाजले. सिटीला कळायचं की किती वाजले. हा मग आणि सिटीवरती काही संकट आले पण बेल वाजत असेल. चला. थोडंसं अजून द्या ना ते बेलचं. कोणी शिल्पेट नाही लावला. नाही अजून लावतात मागे. आजी लावते. आजी ओढणी करा. मी तुमच्या कसलं ऊन लागलं ना. लागलं. संपली आमची आज खेळची ट्रिप. आम्ही निघालेलो आहोत परत नेदरलँड्सला. परत आता 3 तास प्रवास, 3.5 तासाचा प्रवास आहे आणि मग आम्ही घरी पोहोचणार. माझी आहे. ट्रिपवरून आल्यानंतर ना आम्ही एवढं दमलं होतो की पटकन जेवण बनवलं. सगळ्यांनी मिळून पटापट हातभार लावला, त्यामुळे आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि सगळे दमलेलो आहोत. त्यामुळे आता सगळे रेस्ट करणार आहोत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच ट्रॅव्हलचे ब्लॉग अजून बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे पण तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. लवकरच भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.